सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध त्यामध्ये दशक 4 8वा समास सख्य भक्ती याचा आपण आज थोडक्यात अभ्यास करणार आहोत. समर्थ सांगतात की दास्यामध्ये भक्त आपले सर्वस्व भगवंताला देतो. याच्यापूर्वी 7वा समाज जो होता दास्य भक्ती, आपण त्याचा अभ्यास मागच्या भागात केला. त्यावेळेला समर्थाने सांगितलं होतं की दास्यामध्ये भक्त आपले सर्वस्व भगवंताला देतो, हातचे काहीही राखून ठेवीत नाही. त्यामुळे भगवंतापासून लपवलेले असे काहीच उरत नाही. आपले गुणदोष भगवंताला जसेच्या तसे विदित होतात, आपोआप त्याला कळतात. विदित होतात म्हणजे कळतात त्याला. दोघांमध्ये कसलाही आड पडदा राहत नाही. भक्त आणि भगवंतामध्ये कोणताही आड पडदा शिल्लक राहत नाही. सेवा केल्याशिवाय खाणे पिणे न रुचणे, सेवा घडली नाही तर चित्त व्याकुळ होणे, ही दास्य भक्तीची परमसीमा आहे. भगवंताची किंवा सद्गुरूंची कीर्ती वाढावी म्हणून खरा भक्त अहोरात्र खटपट करीत असतो. असे दास्य करता करता भगवंताशी भक्ताचा अतिपरिचय होतो. पण त्यामधून भगवंताशी भक्त अधिकच लीन, निष्काम आणि प्रेममय बनून जातो. ज्ञानदृष्टीने विचार केला असता जीवात्मा आणि शिवात्मा म्हणजे परमात्मा, शिवात्मा म्हणजे परमात्मा, जीवात्मा आणि शिवात्मा हे सखे आहेत. मुंडक नावाच्या उपनिषदामध्ये एक मंत्र आहे, तो असा: द्वा सुपर्णा सयुजा सखाया समान वृक्षम परिशस्व जाते. म्हणजे या श्लोकाचा अर्थ असा आहे, मंत्र आहे तो, मंत्राचा अर्थ असा आहे, या शरीररूपी वृक्षावर 2 सुरेख पक्षी राहतात. दोघेही सदैव एकत्र राहतात आणि दोघे एकमेकांचे सखे आहेत, म्हणजे मित्र आहेत. या शरीराला झाड मानून जीवात्मा आणि शिवात्मा हे 2 पक्षी मानले आहेत. भगवंत तर सर्व जीवांचा मित्र आहे. म्हणून दास्याचा विकास झाल्यावरही दास आपले दास्यत्व म्हणजे दासपण विसरत नाही. परंतु भगवंत आपले स्वामीपण विसरतो आणि दास्याकडे मित्रत्वाच्या सख्याच्या नात्याने पाहतो. भक्ताचे भगवंतावरील प्रेम दास्यप्रधान, तर भगवंताचे भक्तावरील प्रेम सख्यप्रधान असते. दासाला ना संकोच राहतो, ना कसली भीती उरते, तर परमेश्वराला ना परकेपणा किंवा मोठेपणाही उरत नाही. भगवंताचे अखंड नामस्मरण, चिंतन, पादसेवन, अर्चन, वंदन आणि सेवा करीत राहिल्यामुळे भक्ताचे मन एका भगवंताला सोडून अन्यत्र कुठेच जात नाही. दोघेजण वेगळे होत नाहीत, किंबहुना वेगळे होत शकत नाहीत. ज्या दासाने भगवंताच्या मोहपाशामध्ये स्वतःला गुंतवून घेतले, ज्या दासाने भगवंताच्या मोहपाशामध्ये स्वतःला गुंतवून घेतले, जन्मभर त्याचेच अनुसंधान ठेवले,
त्याच्याच सेवेत आयुष्य वेचले त्या भगवंताचे गुण, स्वभाव आणि विभूती भक्तामध्ये उतरतात. मित्रपणा म्हणजे मधुर संगम. हरिभक्तीची अवस्था ही फार मधुर असते, कारण भक्ताच्या प्रेमाने पवित्र केलेला आपलेपणा आणि भगवंताचा मंगलमय मित्रपणा हा मधुर संगम आहे. आणि हा मधुर संगम फक्त सख्य भक्तीमध्ये घडून येतो. भक्तांना ही भक्ती खूपच आवडते. म्हणूनच नवविधा भक्तीवरील हा समास सगळ्या समासात भक्तीच्या अनेक गुह्य सिद्धांतांनी भरलेला आहे. दास्यामध्ये थोडे तरी शास्त्राचे, व्यवहाराचे, समाजाचे बंधन असते. सख्यामध्ये ते बंधन कोणत्याही प्रकारचं शिल्लक राहत नाही. तेथे भगवंताची इच्छा, तोच धर्म, तेच कर्तव्य आणि तोच व्यवहार होतो. भगवंताच्या अखंड सान्निध्यात राहणारा भक्त त्याचा सखा बनतो. हा भक्त सखा सर्व जीवांचा मित्र बनतो. न काम, न क्रोध, न लोभ, न मोह, न द्वेष, न मत्सर, न योग, न भोग, न त्याग, न कुठल्याही गोष्टीचा संग्रह, न सुख न दुःख, अशा अवस्थेला पोचलेला तो भक्त सखा जगाचे मंगल करीत आपले जीवन जगत असतो. भगवंताचा प्रिय सखा कसे बनावे याबाबत मार्गदर्शन करताना समर्थ सांगतात की देवाशी खूप मैत्री करावी. आपण थोडक्यात सख्य भक्तीचा अर्थ समजून घेतो आहे. समर्थ सांगतात की देवाशी खूप मैत्री करावी, त्याच्याशी स्नेह जोडावा, त्याला अत्यंत प्रेमाने, अत्यंत आपलेपणाने आपल्या प्रेमपाशात बांधून ठेवावे. भगवंताला प्रेमाने वश करण्यासाठी त्याला जसे आवडेल तसे वागावे. त्याला जे आवडते तेच आपण करावे. त्याला ज्या गोष्टींबद्दल अतिशय प्रीती, प्रेम असेल त्याच गोष्टी आपण कराव्या. अशा रीतीने आपण वागलो म्हणजे अगदी खात्रीने भगवंताशी सख्य जमून येते. पण भगवंताला आवडते तरी काय? ठीक आहे की आपण भगवंताला आवडेल तसे वागावे, त्याला आवडेल ते द्यावे, परंतु भगवंताला आवडते तरी काय? स्वामीजी सांगतात भगवंताला काय आवडते? भक्ती, भाव, भजन, कीर्तन, निरूपण, कथा आणि प्रेमळ भक्तांचे गायन भगवंताला आवडते. देहावरील आसक्ती सुटून ती भगवंतावर स्थिर झाली म्हणजे भक्ती जन्माला येते. भक्तीचा उदय कुठे होतो? भक्ती आपल्यामध्ये कशी निर्माण होते? ज्या वेळेला आपली देहावरची आसक्ती आहे, आपलेपण आहे चिकटलेलं आपण, ती सुटून भगवंतावर स्थिर झाली. देहाची आसक्ती भगवंतावर ठेवायची आणि ती स्थिर झाली की मग भक्ती जन्माला येते. भगवंताच्या अस्तित्वाबद्दल अत्यंत निस्संदेह असणे म्हणजे भाव. भगवंताचे स्मरण करून त्याचा आनंद पुन्हा पुन्हा घेणे म्हणजे भजन. हे भजन वेगवेगळ्या प्रकारे करता येते. माळ घेऊन जप करणे, विविध स्तोत्रे म्हणणे, भगवंताचे चरित्र वाचणे, विविध ग्रंथांचे वाचन करणे, त्याची पूजा करणे, भगवंताला वारंवार वंदन करणे, त्याची सेवा करणे, हे सर्व भजनाचे प्रकार आहेत. मनुष्य कथाप्रिय असल्याने भगवंताच्या नामापेक्षा त्याच्या कथा कीर्तनामध्ये तो पटकन तल्लीन होऊन जातो. कथेमध्ये आपोआप सत्संग घडतो. भगवंताच्या कथेने अंतःकरण निर्मळ होते व भगवंताच्या प्रेमामध्ये तो आपोआप गुंतायला लागतो. अंतःकरणात
नामस्मरण आणि बाहेर कथा कीर्तन हे भक्ताच्या जीवनाचे सारच बनून जाते. अशा या गोष्टी देवाला आवडतात आणि त्याप्रमाणे आपण त्याला आवडणाऱ्या गोष्टी करू लागलो की आपोआप पण निश्चितपणे आपले देवाशी सख्य घडते. परमात्मा सगुणामध्ये उतरला की त्याला माणसाचे गुणधर्म लागू पडतात. त्यामुळे भक्ताला त्याच्याशी संबंध जोडणे सोपे जाते. मानवतेचा उपयोग करून भगवंताकडे वाटचाल करायला शिकवणे हाच भक्ती कार्याचा मोठा विशेष आहे. भगवंताशी सख्य जडावे म्हणून आपण आपले देहसुख सोडून द्यावे. समर्थ सांगतात, आपण जे देहसुखाला लालचावलेले आहोत ते आपण सोडून दिले तरच आपले भगवंताशी सख्य जडेल. इतकेच नाही तर प्रसंग पडला असता अगदी मनापासून आपले शरीरसुद्धा देवाच्या कामी उपयोगी आणण्यासाठी तत्पर राहावे. देव माझ्या सुखासाठी आहे हा दृष्टिकोन असणे म्हणजे स्वार्थबुद्धी आहे. ही स्वार्थबुद्धी सुटल्याशिवाय भगवंताशी सख्य जडणे शक्य नाही. म्हणून मी देवासाठी आहे हा दृष्टिकोन आणि भाव येणे हे भक्ताचे खरे लक्षण समजावे. खऱ्या भक्ताचे मन भगवंताने भरून जाते, त्याच्या प्रेमाने भरून जाते. म्हणून तो उठता बसता, येता जाता, खाता पिता किंबहुना सर्व क्रिया करताना भगवंताविषयीच बोलत राहतो. आपल्या प्रपंचाच्या अडचणी बाजूला सारून तो भगवंताचे चिंतन करतो. देवाची कीर्ती कशा प्रकारे वाढेल हीच भक्ताला काळजी असते. त्यामुळे त्याचे बोलणे, चालणे, गप्पा गोष्टी करणे, तात्विक चर्चा या सगळ्या गोष्टी तो देवाभोवती केंद्रित करूनच बोलतो. आणि हीच भक्तीची एकाग्रता आहे. भक्ताचे चित्त सर्व व्यवहार करताना भगवंतापासून कधीच ढळत नाही. माझ्यासोबत याल तर मी तुमच्यासोबत, पण न याल तर तुमच्याशिवाय मी भगवंताच्या मार्गात राहणार असा भक्ताचा दृढ निश्चयच असतो. म्हणून एकदा का देवाला आपला म्हणजे माझे म्हटले की मग वाटेल ते झाले तरी तो भक्त मागे फिरण्याचा विचारही करीत नाही. देवाशी सख्यत्वाचे नाते जोडण्यासाठी अगदी जवळच्या व जिव्हाळ्याच्या नातेवाईकांची ताटातूट करावी लागली तरी ती करावी. समर्थ सांगतात, खरे म्हणजे देवाला सर्वस्व अर्पण करणे एवढेच नाही तर त्याच्यासाठी जीव ओवाळून टाकायला सुद्धा तयार असावे. हातचे राखून देवावर प्रेम करता येत नाही. देवाला लबाडी खपत नाही. त्याच्याजवळ स्वार्थ चालत नाही. थोडे थोडे देऊन भागत नाही. प्राणपणाला लावून त्याला आळवले तर त्याच्या इतका सहज साध्य कोणीही नाही. देवाशी आपले सख्य राहावे यासाठी आपले म्हणून या जगात जे काही आहे ते सर्व काही सोडण्याची आपली पूर्ण तयारी पाहिजे. भगवंतावर जीवाभावाचे प्रेम असले पाहिजे. प्रेम हे एका दृष्टीने नाजूक असते, रसमय असते, पण दुसऱ्या बाजूने ते मोठे त्यागमय असते, जीवाला खेचणारे असते. प्रेमामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे त्यागाची भावना असली पाहिजे आणि ती प्रेमामध्ये असली तर आपल्याला भगवंत जवळ आहे, आपल्याकडे तो खेचला जातो. बघा, आपल्या सर्वांनाच प्राणापेक्षा प्रिय वस्तू या जगात अन्य कोणतीच नाही. आपण आपल्या प्राणाला जपतो तसे भगवंताला जपावे. देव म्हणजे जणू काही आपला प्राणच समजावा. तोच आपल्याला प्राणासारखा प्रिय वाटला पाहिजे. आपल्या प्राणाला धक्का लागू नये, आपल्या प्राणाचा नाश होऊ नये म्हणून आपण रात्रंदिवस त्याला जपतो की नाही, त्याची काळजी घेतो की नाही,
अगदी तसेच भगवंताला शेवटच्या श्वासापर्यंत आपण जपावे. सर्वोत्तम प्रेमाचे हेच लक्षण आहे. आपल्याला जी वस्तू आवडते, जिच्यावर आपले आत्यंतिक प्रेम असते, तिला आपण प्राणप्रिय म्हणतो. व्यवहारामध्ये आपल्याला माहीत आहे प्राणप्रिय कोणाला म्हणतो. जी गोष्ट आपल्याला आपल्या प्राणापेक्षा जास्त आवडते, जिच्यावर आपले आत्यंतिक प्रेम असते, त्या गोष्टीला आपण प्राणप्रिय म्हणतो. भगवंत आपल्याला प्राणप्रिय झाला पाहिजे. श्री समर्थांनी वर्णन केलेले परमप्रेमाचे लक्षण अशा प्रकारे असून प्रेमाची परिणत अवस्था देखील हीच आहे. देवावर अशा प्रकारे उत्कट प्रेम करून त्याच्याशी सख्य जोडले तर त्याला भक्तांची काळजी लागते. आपण जितके शुद्ध प्रेम भगवंतावर करू, तितकेच शुद्ध प्रेम तो सुद्धा आपल्यावर करतो. आपण एकनिष्ठ भावाने त्याच्याशी अनन्य राहिलो तर तोही तसाच आपल्याशी अनन्य राहतो. म्हणून काहीही झाले तरी त्याच्यावरील आपलेपणाची भावना कधीच कमी होऊ देऊ नये. आपण जे शब्द बोलतो तेच शब्द प्रतिध्वनी रूपाने ऐकतो. त्याप्रमाणे देवाशी सख्य टिकून राहण्याचे रहस्य सर्वस्वी आपल्याच हातात आहे. आपल्याला खरोखरच देवाशिवाय इतर कोणाचाही आधार नसेल, किंबहुना आपले सर्वस्व जर तोच असेल तर भगवंत आपला आधार बनतो. म्हणून एका काव्यात म्हटले देखील आहे, जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे, निराधार आभाळाचा तोच भारसा आहे, तोच भारसा आहे. आणि मग आपण जर अनन्य होऊन भगवंताला हाक मारली तर तो ताबडतोब आपल्या मदतीला धावून येईल हे निश्चित समजावे. पण जर आपण त्याला विटलो, त्याचा कंटाळा केला, म्हणजे त्याच्याबद्दलची आपली आवड जर कमी झाली तर लगे देव देखील आपल्याला विटतो, आपला कंटाळा करतो, आपल्या हाकेला ओ देत नाही. असे भगवान स्वतः अर्जुनाला गीतेच्या 4व्या अध्यायातील 11व्या श्लोकातून सांगतात. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्. म्हणजे हे कौंतेया, जे लोक मला ज्या प्रकारे भजतात त्याच प्रकारे मी त्यांना भजतो, म्हणजे त्यांच्यावर अनुग्रह करतो. जशी भावना ठेवून आपण देवावर प्रेम करू, तशाच भावनेने देव आपल्याला पावतो, म्हणजे आपल्यावर प्रसन्न होतो. आणि हे सर्व आपल्यापाशीच आहे हे विसरू नये. एक वेळ जगाला फसवता येईल, पण भगवंत आपल्या अंतरंगातच आहे, म्हणून त्याला फसवणे कदापि शक्य नाही. समजा एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडून आली नाही आणि त्यामुळे जर देवावरील प्रेम, श्रद्धा, ममत्व विचलित झाले तर भगवंताचे आपल्यावरील ममत्व लटके पडते आणि याला कारण आपणच आहोत हे उघड आहे. उदाहरणार्थ चातक किंवा चकोर पक्षी नावं कधी ऐकली असतील, यांचे आपल्याला दृष्टांत दिलेले आहेत. चातक किंवा चकोर पक्षी या चातक हा मेघातून येणारे पाणीच पितो. ज्या वेळेला पावसाचे 4 महिने असतात त्यावेळेला चातक पक्ष्याला पाणी मिळतं, कारण तो इतर कुठलंही पाणी पित नाही. तो मेघातून येणारे पण जमिनीवर पडण्यापूर्वी जे पाणी आहे ते पितो. समजा मेघाने वर्षाव केला नाही, पाऊसच झाला नाही तर चातकाची तहान भागत नाही. परंतु काहीही झाले तरी चातकाचे मेघावरील प्रेम, ममत्व कमी होत नाही. तसेच चकोर पक्षी घ्या, याचं वैशिष्ट्य काय? चकोर पक्षी हा चंद्रातून निघणारे अमृतच प्राशन करतो. चंद्राला नाव आहे सुधाकर.
सुधा म्हणजे अमृत आणि कर म्हणजे हात, मग कर म्हणजे किरण असा अर्थ आहे. ज्याच्या किरणामध्ये अमृत आहे त्याला म्हणायचं सुधाकर. चकोर पक्षी चंद्राच्या किरणातून निघणारे अमृतच प्राशन करतो. समजा त्याला भूक लागली आणि चंद्र वेळेवर उगवला नाही किंवा अमावस्या असेल तर तो तसाच भुकेलेला राहतो, पण त्याचे चंद्रावरील प्रेम कमी होत नाही. त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये देखील एखादी गोष्ट आपल्या मनावर घडून आली नाही तर आपलं भगवंताचं प्रेम आहे ते प्रेम आटलं नाही पाहिजे, कमी झालं नाही पाहिजे. स्वामीजी सांगतात, सख्यच असावे तर असे. प्रेम, ममत्व, आपलेपणा असा असला पाहिजे. भगवंताचे सख्य मोठ्या विवेकाने घट्ट धरून ठेवावे, स्थिरपणे सांभाळावे. कोणत्याही प्रसंगी भगवंताविषयीचा आपलेपणा सोडू नये. आईबाप, गणगोत, विद्या, लक्ष्मी, पैसा अडका, ऐश्वर सर्व काही आपला भगवंतच आहे ही भावना सतत आपल्या मनात जागृत ठेवावी. श्री समर्थ आवर्जून सांगतात की ज्याला भगवंताच्या सख्याचा आनंद लुटायचा आहे त्याने इतर ठिकाणचे सर्व प्रेम गोळा करून, म्हणजे आपलं जे प्रपंचावर, संसारावर प्रेम आहे, दृश्य वस्तूंवर प्रेम आहे, ते सर्व गोळा करून एका भगवंताच्या चरणी अर्पण करणे अत्यावश्यक आहे. म्हणजे प्रपंचावरचं, संसारावरचं प्रेम नाहीसं करायचं नाही, ते तिथे पाहिजे, पण ते प्रेम गोळा करून भगवंतावरती आपण ते प्रेम अर्पण करायचं आहे त्याच्या चरणी. आपल्याला एका देवाशिवाय कोणी नाही असे सगळे लोक बोलतात, पण ती नुसती वरवरची बोली असते, कारण त्यांची तशी निष्ठा नसते, एकनिष्ठ भाव नसतो. परमार्थाच्या आवरणाखाली लोक शुद्ध प्रपंचच करू लागले आहेत. परमार्थ हा प्रपंचाचे एक साधनच झाला आहे, परंतु माणसाने असे करू नये. भगवंताशी अगदी मनापासून खरे खरे सख्य करावे, त्याला आपल्या अंतर्यामी अगदी घट्ट धरून ठेवावे. आपण मनात धरलेला एखादा हेतू आपल्या मनाप्रमाणे पूर्ण झाला नाही तर लगेच देवावर रुसणे, रागावणे, त्याच्याशी संबंध तोडून टाकणे हे काही सख्य भक्तीचे लक्षण नाही. जो कोणी असे करतो त्याच्या जीवनात भगवंत फक्त त्याच्या वासनापूर्तीसाठीच असतो. भगवंताविषयी ही अगदी हीन कल्पना आहे. भगवंताला शरण जाण्यातच भक्तीचे खरे मर्म साठवलेले आहे. त्याच्या इच्छेमध्ये, भगवंताच्या इच्छेमध्ये आपली इच्छा विलीन करावी आणि त्यातच त्याच्या शरणागतीची गुरुकिल्ली आहे. देवाच्या इच्छेने जे काही चांगले वाईट घडून येईल ते आपल्यासाठी योग्यच आहे असे मानून सदैव समाधानातच राहावे. म्हणून श्री संत तुकाराम महाराज आपला अनुभव सांगतात आणि उपदेश पण करतात. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आपल्या इच्छेचा आग्रह धरून देवापासून कधीही दूर जाऊ नये. आपण देवाच्या मर्जीप्रमाणे वागावे. देव जे घडवून आणील ते मनापासून आवडून घ्यावे. आपली मनोवृत्ती जर अशा प्रकारे बनली तर मग साहजिकच देव आपल्यावर कृपा करतो आणि मग आपल्याला देवाची सत्ता उघडपणे अनुभवायला येते. शरणागतीची ही युक्ती ज्याला साधली त्याच्या जीवनात अशक्य गोष्टी शक्य होऊन जातात. भगवंत तर कृपेचा सागरच आहे. त्याच्या कृपेच्या तुलनेत समर्थ सांगतात, आईची कृपा सुद्धा अगदी क्षुल्लक आहे. कारण आईवर एखादे मोठे संकट आले, तिचा प्राण जायची वेळ आली तर ती मुलाचा जीव घेण्यास सुद्धा तयार होते.
आणि या बाबतीत आपल्याला बिरबलाने अकबराला दिलेला दृष्टांत माकडिणीचा परिचित असेल आणि म्हणून आपण तो जास्ती आता त्याची चर्चा करणार नाही. पण आई देखील समर्थ सांगतात तिच्यावर एखादे मोठे संकट आले, प्राण जायची वेळ आली तर ती मुलाचा सुद्धा जीव घेते. म्हणून समर्थ म्हणले आईची कृपासुद्धा भगवंताच्या कृपेपुढे अगदी क्षुल्लक आहे. परंतु जो देवाला अनन्य भावाने शरण आला तो कितीही दुष्ट असला तरी त्या भक्ताला देवाने ठार मारले असले असे आजपर्यंत कोणी पाहिले नाही आणि ऐकले सुद्धा नाही. उलट जो देवाला शरण जातो त्याला देव सर्व प्रकारच्या संकटातून सांभाळून नेतो. देव भक्तांचा कैवारी असतो. तो पापी लोकांना पापातून मुक्त करतो. तोच अनाथांचा हर प्रकारे सहाय्य करता मदतगार म्हणतो. येथे अनाथ म्हणजे काय? अनाथ याचा अर्थ ज्यांना आईवडील नाहीत वगैरे असा नाही. येथे अनाथ शब्दाचा अर्थ आहे शरणागत. जो भगवंताला शरण आलेला आहे तो दीन अनाथ असं म्हटलेलं आहे. जगाच्या लोकांच्या मदतीची आस सोडून जो अत्यंत दीनपणे भगवंताकडे वळतो तो अनाथ आहे. अशा दीन अनाथांसाठी भगवंत धावून येतो. भगवंत करुणा सिंधू आहे, कृपेचा सागर आहेच. पण प्रेम संपादन केले, जर आपण प्रेम संपादन केले तर त्याच्या इतका कुशल कोणी नाही. म्हणून स्वामी सांगतात त्याच्यावर निरतिशय निर्व्याज निस्वार्थी प्रेम करावे. देवाला आपल्या भक्ताचा कधी विसर पडत नाही. आपल्या भक्ताचे प्रेम कसे राखावे, त्याला आपला प्रेमांकित करून कशा प्रकारे ठेवावा, त्याच्या प्रेमाचे रक्षण करून ते वाढीला कसे लावावे हे सगळे देव बरोबर जाणतो. म्हणून देवाशी सख्य जोडावे. आपले निकटचे नातेवाईक सगळे स्वार्थी असतात. संकट प्रसंगी ते आपल्या उपयोगी पडत नाहीत. देवाशी एकदा का सख्य जोडले की मग ते काही केल्या तुटत नाही. एकदा का भगवंताचे प्रेम लागले की मग ते कमी होत नाही, उलट वाढतच जाते. जे देवाला शरण जातात त्यांच्या बाबतीत भगवंत स्वतः निरंतर एकनिष्ठ एकरूप राहतो. सदैव त्याचा कैवार घेतो. भगवंताच्या प्रेमाची चटक लागली की ते प्रेम सारखे वाढतच राहते, इतके की सर्व बाजूंनी ते प्रेम व्यापून टाकते. दिन दिन बढत सवायो म्हणजे दिवसेंदिवस भगवंताचे प्रेम सवापटीने वाढत चालले आहे. असा कृष्णप्रेमी संत मीराबाईने भगवत प्रेमाच्या बाबतीतला स्वतःचा अनुभव सांगितला आहे. दिवसेंदिवस आपले भगवंताचे प्रेम वाढतच जाते. अखेर या समासाचा समारोप करताना श्री समर्थ सांगतात की आपल्या अगदी अंतःकरणाच्या गोष्टी ज्याप्रमाणे आपण आपल्या सख्याला म्हणजे मित्राला सांगतो तशा भगवंताला सांगाव्यात असे सख्य करावे. भगवंताचा जवळचा निकटचा सखा किंबहुना त्याचं नाव आहे अर्जुन. किंबहुना अर्जुनच भगवंताचा सखा आहे आणि त्याचं सख्यत्व असं आहे की जे त्याने आपल्या वडिलांना सांगितलं नाही वसुदेवाला, जे त्याने आपल्या देवकीला सांगितलं नाही मातेला, जे त्याने आपल्या भावाला सांगितलं नाही असं गुह्यातलं गुह्य ज्याला भगवद्गीता म्हणतात ती भगवंताने अर्जुनाला सांगितली, कारण अर्जुन त्याचा सखा होता. सख्य भक्तीमध्ये जर कोणाचा आदर्श पाहायचा असेल तर तो अर्जुनाचा आहे. आपण ज्याप्रमाणे आपल्या अंतःकरणाच्या गोष्टी सांगतो आपल्या मित्राला तशा भगवंताला सांगाव्यात. समर्थ सांगतात अशा प्रकारचे सख्य
भगवंताशी तसेच सद्गुरूंशी सुद्धा असावे. कारण जसा देव तसाच सद्गुरू असतो असे शास्त्रात सांगून ठेवले आहे. देवाचंच सगुण रूप आहे सद्गुरू, आणि त्यामुळे भगवंताशी त्याचप्रमाणे सद्गुरूंशी देखील आपण अशा प्रकारे सख्य करावे. म्हणून सख्य भक्ती देवाप्रमाणे सद्गुरूंची सुद्धा असावी. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 4थ्या दशकातील सख्य भक्ती हा 8वा समास पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.